14 फेब्रुवारी 2019 दुपारची वेळ. काश्मीरचा पुलवामा जिल्हा. लेथापोरा महामार्गावर भारत मातेच्या 40 वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिलं. तो केवळ अपघात नव्हता, तर आपल्या जवानांवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला होता. संपूर्ण देश शोकाकुल होता, पण त्या दुःखातही एकच निर्धार होता: शत्रूला धडा शिकवायचाच. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवादी आणि त्यांना पाठबळ पुरवणाऱ्या पाकिस्तानला वाटत होतं की भारत नेहमीप्रमाणे फक्त कडी निंदा करून शांत बसेल. पण आता भारताची धुरा मोदीजींच्या कणखर हाती होती. अखेर मोदीजींची ती रणगर्जना घुमली. भारत की ये नीति रही है, हम किसी को छेड़ते नहीं हैं, लेकिन मैं फिर साफ कर दूं कि नए भारत को किसी ने छेड़ा तो वो छोड़ता भी नहीं. 26 फेब्रुवारी 2019 पहाटे 3 वाजता आपल्या वायुवीरांनी सीमा ओलांडली. थेट पाकिस्तानच्या हद्दीत शिरून बालाकोटचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मोदीजींनी जगाला ठणकावून सांगितलं, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. हल्ल्यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन शत्रूच्या तावडीत सापडले. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या भूमिकेकडे होतं. पण कणखर मुत्सद्देगिरीमुळे अखेर पाकिस्तान झुकलं आणि अभिनंदन मायभूमीत परतले. हम वो लोग हैं जो बांसुरी धारी कृष्ण की पूजा करते हैं. हम वही लोग हैं जो सुदर्शन चक्रधारी कृष्ण को भी आदर्श मान करके चलते. आणि म्हणूनच भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत समर्थ आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली.